वैशाली संदीप पाटील. आम्ही 3 महिन्यापूर्वी कोर्स केलेला नांदेडकर सरांचा. मला खूप चिडचिड व्हायची, डोकं दुखायचं. ते सुद्धा माझं कमी झालेलं आहे. कोरोनानंतरचा जो त्रास होता, तो सुद्धा कमी झालेला आहे. खूप छान वाटतो. थँक माझं नाव ओमकार दादाराव किर्डे. मी करमाडीतून आलो. मला या कोर्समुळे खूप फायदा झाला. मी दिवसभर फ्रेश राहतो आणि माझा उत्साह कायम टिकून राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दादाराव गोविंदराव किर्डे. मी करमाडून येतो. कोर्स करून म्हणजे 5 दिवस पूर्ण झाले. हा कोर्स करण्या अगोदर म्हणजे मला याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. ज्यावेळेस मी बघितलं याच्यावरती तर लक्षात आलं की हा कोर्स गरजेचा आहे बा असं. तर ते कोर्स केल्यानंतर असं जाणवलं, कोर्स करायच्या अगोदर म्हणजे स्टेज डेअरिंग जी होती ती कमी होते. त्याच्यानंतर उत्साह हा कमी होतो. त्याच्यानंतर माणसाला जे तर कुठल्याही गोष्टीमध्ये 4 लोकात बोलायचं तर धडधड वाटते बा, म्हणजे बोलता येत नव्हतं. त्याच्यानंतर या कोर्स केल्यामुळं आपल्याला स्टेज डेअरिंग वाढली. त्याच्यानंतर 4 लोकात आपण बोलू शकतो बा असं. त्यानंतर आपल्या जे वैयक्तिक याच्यामध्ये की कुठल्या थोड्या-थोड्या गोष्टींवर म्हणजे स्ट्रेस यायचा बा, ताण यायचा, चिडचिड व्हायची. तर ती याच्यामधून होत नाही बा. तर म्हणजे याच्यामधून माइंड जे मनाला जे प्रकार आहे त्याच्यामध्ये हे केलं जातं, समजावलं जातं. त्याच्यानंतर आपण जे थोडं संकट आलं आहे किंवा किती करू शकतो बा, तर त्याच्यावर आपल्याला फोकस केला जातो. की तसं सांगितलं जातं की थोडं विचार न करता मोठा विचार करा. थोडी कॅपॅसिटी नसतं आपली कॅपॅसिटी वाढवा. तर आपले जे विचार आहे ते म्हणजे पहिले डोक्यात येतात, मग असं आकार होतात, मग आकार होतात. तर त्यानुसार म्हणजे आपल्या विचाराची त्याला धरलं पाहिजे की आपलं एक ध्येय ठरवलं पाहिजे. त्या ध्येय ठरल्यानंतरच म्हणजे आपलं जे कोर्स केला ते आपलं हे ज्ञान होतं की आपण त्याचं ध्येय ठरवून आपलं जीवन सोपं करतो असं. असं जे हा कोर्समुळं आपलं जीवन म्हणजे सोपं होण्यास मदत होते आणि याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये उत्साह वाढतो. नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध जाधव आहे. तर मला डोकेदुखीचा 2 वर्षापासून खूप त्रास व्हायचा. माझ्या मागच्या साईडचं डोकं दुखायचं. तर मी नांदेडकर सरांकडं स्वसंवादाचा कोर्स केला. तो स्वसंवादाच्या कोर्समध्ये स्वयंसूचना कशा घ्यायच्या याचं चांगलं प्रशिक्षण भेटलं आणि ह्या कोर्समुळं माझ्या डोकेदुखीचा त्रास कायमचा बंद झाला. आणि मला पचनशक्तीचा पण खूप त्रास होत होता, की जेवलेलं म्हणजे पचन व्यवस्थित होत नसायचं. कायम प्रॉब्लेम असायचा. तर सेल्फ हिप्नोटाईजच्या कोर्समुळं कशा सूचना द्यायच्या, बिमारी कशी ठीक करायची, याच्या आपल्या बेसिक कन्सेप्ट मला भरपूर चांगल्या प्रकारे शिकायला भेटले सरांकडे. तर त्याच्यामुळे माझ्या पचनशक्तीमध्ये पण खूप चांगली सुधारणा झाली. आता मला काहीच त्रास वगैरे नाही आहे. व्यवस्थित शांतपैकी झोप लागते. ताणतणाव, दर्द बर्दाश्त करण्याची एक चांगली क्षमता डेव्हलप झाली माझ्यामध्ये. तर स्वसंवादाचा कोर्स हे एक महान शास्त्र आहे. सगळ्या लोकांनी करायला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप पाटील. मी साधारणतः 8 आठवड्यापूर्वी कोर्स केलेला आहे सरांचा, नांदेडकर सरांचा हिप्नोटिझमचा. हिप्नोटिझम केल्यानंतर हिप्नोटिझमचा क्लास केल्यानंतर जो आहे माझा दैनंदिन कामकाजामध्ये फोकस वाढलेला आहे आणि दुखणं जे होतं काही ठराविक भागामध्ये जसं पायाच्या घोट्याला वगैरे जे पेन्स होते ते पेन्स निघून गेले. त्याच्यानंतर कामामध्ये जो आहे माझा फोकस वाढला. माझ्या प्रत्येक कामात एकाग्रता वाढत गेली आणि अधिक चांगल्या पद्धतीनं काम मी करू लागलो. माझ्यात पेशन्स निर्माण झाले. वाट पाहण्याची सवय लागली. कामाला नंबर येण्यासाठी वाट पाहणे जे गरजेचं असतं त्याची सवय लागली. त्यामुळे एकंदरीत आणि झोप जी आहे ती चांगल्या पद्धतीनं सुधारणा झाली झोपेमध्ये आणि शांत झोप लागू लागली. त्यामुळे जो आहे थकवा वगैरे निघून गेला आणि झोप नियंत्रित आली. ह्याच्या कोर्स करायच्या अगोदर माझी झोप जी आहे ती अनियंत्रित होती. जेव्हा जाग उशिरा येत होती, झोप पूर्ण होईल तेव्हा जाग येत होती. आता झोप लवकर पूर्ण होते आणि लवकर जाग येते. मला कोर्स करून खूप छान वाटलं आहे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव रजनीकांत साबळे. मी एक व्हॉइस आर्टिस्ट आहे. मी खूप दिवसापूर्वी हा पाहिला होता, पण जॉईन नव्हतं. जॉईन केलं आणि त्याच्यामुळे फायदा झालेला आहे मला. बऱ्याचशा गोष्टी सुद्धा असं डिफरंट त्यामुळं काही लक्षात असं मला वाटते. त्याच्यामुळे आता पूर्णपणे गोष्टी लक्षात माझ्या. मला असं लोक डिप्रेशन प्रॉब्लेम आहे तरी मला असं असतात की मी मध्ये आहेत की जॉईन करावं, मला असं वाटतं.
बिजनेस करता हूँ, पर कुछ दिनों से टेक्निकल इशू की वजह से मेरा बहुत मतलब बंद हुआ था। मैं डिप्रेशन में चले गया था। तो सर के मोटिवेशनल स्पीच के मुझे बहुत फायदा मिला, फिर से स्टार्ट कर। 9th क्लास में पढ़ता हूँ और जो सब्जेक्ट जो पढ़ा मैंने अभी जो सर के मोटिवेशनल स्पीच से वो फायदा हुआ है। इसके अंदर चीज में क्लियर समझ रही है और अंदर कोई भी दिक्कत। थैंक यू।